हळू हळू अन्वित पुढं पुढं हळू हळू तो बघ तो पण डान्स करतोय. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आज माझ्या लाडक्या लेकाचा दुसरा वाढदिवस आहे. आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याच्या वाढदिवसाची तयारी मी कशी केली, मी आणि स्वप्नील दोघांनी मिळून कशी केली आणि त्याचा वाढदिवस कसा साजरा केला हे सर्व बघणार आहात. तर त्याच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी साधारण 4-5 दिवसापासूनच मी तयारी करायला सुरुवात केलेली होती, कारण शर्विल हा मी प्रत्येक काम करताना मध्ये मध्ये येतच असतो. आणि आता इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की मी बाहेरची रूम स्वच्छ करायला घेतलेली होती, तेव्हा तो असाच मध्ये मध्ये खेळत होता. आणि त्याला झोपून अशा पद्धतीने तयारी करणं हे सुद्धा शक्य नव्हतं, कारण त्याला थोडी जरी जाणीव झाली की मी आजूबाजूला नाही आहे तरीसुद्धा तो उठतो, किंवा मग भांड्यांचा आवाज, फर्निचरचा आवाज किंवा कोणताही आवाज झाला तरीसुद्धा त्याची झोपमोड होऊ शकते. तर यासाठी म्हटलं चला त्याला सोबत घेऊनच तयारी करावी, भले थोडासा लेट झाला तरी चालेल. इथे बस. असं घालायचं. व्हेरी गुड. काय घालणार? मला घालायचं. आता तू काय? आता मी देव बाप्पा करणार आहे. शो करायचं. ये इकडे बघ. अजून करू? काय करू अजून? काय हे? काय देऊ? बस झालं बाळ. चला देव बाप्पाला जाऊन येऊ पटकन. तर अशा प्रकारे मी वाढदिवसा दिवशी सकाळीच शर्विलचं औक्षण केलं आणि त्यानंतर त्याला घेऊन आम्ही दोघेही गणपती बाप्पाला गेलो. कारण लहानपणापासून ही मला लागलेली सवय आहे, कारण दरवर्षी वाढदिवसाला माझी आई माझं औक्षण करायची आणि त्यानंतर मी देवाला सुद्धा जाऊन यायचे. तर देवाला जाणं हे रोज सुद्धा व्हायचं, कारण माझ्या शाळेला जाण्याचा रस्ता होता त्याच्यामध्येच मंदिर असायचं, तर देवाला समोरूनच जाणं रोज व्हायचं. पण वाढदिवसा दिवशी तर मी वेळ काढून जायचेच देवाला आणि त्या देवाचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आणि सोबतच कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायची. तर ही मला लागलेली सवय आहे. तर म्हटलं चला शर्विला सुद्धा या गोष्टी समजायला हव्यात. तर त्याला सुद्धा घेऊन मी अशीच देवाला गेले आणि तिथे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. आणि त्यानंतर स्वप्नील आहे, त्यांना डीमार्टमध्ये थोडंसं काम होतं म्हणून ते शर्विलला घेऊन निघून गेले. आणि त्यानंतर त्यांनी तयारीसाठी सुद्धा मला मदत केली. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल स्वप्नील आहे, त्यांनी बरेच फुगे आणलेले होते वेगवेगळ्या कलरचे. तर म्हणलं चला आता फुगून डेकोरेशन करावं, कारण आम्ही जास्त काही डेकोरेशन करणार तर नव्हतो, पण वाढदिवस आहे लहान मुलाचा, त्याच्यामुळे म्हणलं थोडंफार तरी करायलाच हवं. तर आम्ही खूप कमी वेळात ज्या गोष्टी करू शकेल अशा पद्धतीचंच डेकोरेशन बनवलेलं होतं. तर फक्त फुग्यांचं डेकोरेशन करायचं ठरलेलं असो, त्यांनी फक्त फुगेच घेऊन आलेले होते. आणि शर्विल इथे ह्यानी थोडासा फुगा फुगवून दिला की शर्विल त्या फुग्यानी खेळत बसायचा आणि खूप मस्ती करत होता. दोन्ही साईडनं काढायचं. आता हा दुसरा पण इथंच ठेवू. आणि हे असलं तो पिवळा त्याच्यामध्ये ना ते घालायचं असतं, ते काय आणि ते फोडायचं असतं ठप्प चकमक ना काय नाही गेले फुगे रे, एवढे फुगवले मी. उडाले. दात पण एक आहे तिथं किचन मध्ये गेले. हे बघा गेले चिकट ह्याचं डबल टेक्स. हेच वापरे खायचं.
तो घे ग्रे कलरचा, तो ग्रे कलरचा घे. काय आहे? दोनच केले, 4 करायचे. 4 करायचे. हा मग असं लावता येईल ना गट्टा, इकडे 2 आणि इकडे 2, 4. अरे होणार का आपल्याला बघ 4 एकच होणार. मग कुठे पांढरे आपल्याकडे म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये पाहिजे ना तुला. हा अरे एका कुठं लावणार आहे सांग. थांब रे बाबा. आता आहे फुगे तर इथे एक लावा आणि इथे एक लावा, 4. हे 12 संपले. 2च आहेत. 24 असतात ना. ठीक आहे, ह्याला 2 होईल. आणि थांब जरा, थांब आवरायचंय, परत जेवायचंय. आता जेवून तू आराम कर, म्हणजे जरा संध्याकाळी फ्रेश राहशील. अरे रे, पडू नकोस तेवढं. हे आहे शर्विलच्या बर्थडेचं डेकोरेशन, हो ना. अरे ओढणी नको. दोघं जणी या बघायला. तू कर बाई म्हणजे तो बाई कर. ये ना. अरे मामा आहे का? मामा आहे मामा. बोल दर मोबाईल दर आणि दर इकडे दर बोल. काका बोल की. कट करेल फोन. कट करतो या. मोठ्या गहन काम करतोय. कर तू कर. इकडे बस पाहिजे. ओळखते मला. कळलं पण नाही. गुरु किती बस की बा. इथे बसली खाली. प्रेमा परत एकदा त्याला हे लाव ग. एक कोमल इकडे की घे हे जरा मोबाईल. थांब जरा थांब. कोमलकडे देते. असू दे, घरले का आले का बघ ती बरोबर.
गाणं पूर्ण करा. कुठलं गाणं? हॅपी बर्थडेचं. बघतोय कसं अगं आम्ही घरात असं खेळतो, एकमेकांच्या मागं पळायचं. आता तो पळाला ना, आता तू. कंटाळा. घेऊन तिकडे नाही जायचं. पुढे जाईल. हळू हळू अन्वित, पुढं पुढं हळू हळू. तो बघ तो बघ, तो पण डान्स करतोय. तिकडे बघ आई, तिकडे बघ. त्याला घेतलाच नाही. तू नाही खाल्ला? आम्ही भाजी खाल्ली.